नमस्कार मंडळी, मी सायली. माझ्या यूट्यूब चॅनलवर पुन्हा एकदा सगळ्यांचं मनपूर्वक स्वागत आहे. आज आपण आंबाचा वापर करून युनिक स्वीट बनवणार आहे. एकदम रसरशीत बनते आणि तोंडात ठेवताच विरघळते. आंबे आणि कैरीची भरपूर रेसिपी बघितला असेल तुम्ही. ही रेसिपी कोणीच सांगितलं नाही आणि तुम्ही केलं पण नसेल. ही रेसिपी आमची आजी बनवायची, खूप छान होते. जसं आंबा रसाळ आणि रसरशीत असते ना, तशीच बनती. आता ही पदार्थ बनवण्यासाठी जे काही साहित्य लागते ते एकदा बघूया. मी खोबर आणि पिठी साखर, अर्धा कप एवढं मिल्क पावडर आणि सुकामेवा घेतले, विलायची पावडर. आधी आपल्याला ही पदार्थ बनवण्यासाठी आंबा लागते. एकदम गोड असलेला आंबा घ्यायचं. रत्नागिरी नाहीतर देवगड, हापूस हे गोडच असतात. हे आंबे घ्यायचं आणि इथं मी पाव कप एवढं मिल्क पावडर घेतली. आता आधी आंबा स्वच्छ धुवून कट करून घ्यायचा आहे. आणि किती आंबा घ्यायचा हा पण प्रश्न पडलेला असते. खोबऱ्याच्या मापावर आपल्याला आंबा घ्यायचा आहे. माझं मिनिमम म्हणजे छोट्या कपनी 2 कप एवढं खोबर आहे आणि अर्धा कप मिल्क पावडर आहे. एक मध्यम आकाराचा आंबा पुरेसं होते. जास्ती झाला ना, नाहीतर लाडू वळला जात नाही आहे. त्यामुळे एकच आंबा घ्यायचा. तुम्हाला जर सुक्कं वाटत असेल नंतर ना, लाडू वळत नसेल तर आंब्याचं प्युरी घालून घ्यायचे. आधी आपल्याला एकच आंबा कट करून आतलं गर काढून घ्यायचं आहे आणि ते थोडंसं त्याच्यात साखर घालून मिक्सरला अगदी एकदम स्मूथ असं बारीक वाटून घ्यायचं आहे. अजिबात पाणी, दूध कशाचाही वापर करायचा नाही. मी तर 2 चमचे एवढं साखर आणि थोडंसं चिमूटभर एवढंच मीठ घातले. जर आंबट पण असेल तरी ते कमी होईल मिठाने, त्यामुळे मी मीठ घातले. आता मिक्सरमध्ये घालून एकदम स्मूथ अशी मी वाटून घेतलेलं आहे. आता तुम्ही बघू शकता की आता आंब्याचं गाठी बिठी राहिलं नाही. आता गॅसवर एक कढई ठेवायचं. त्याच्यात 1 कप एवढं तूप घातलं मी. तूप थोडंसं गरम झालं ना, त्याच्यात ड्रायफ्रूट्स घालायचं. थोडंसं भाजून घ्यायचं आहे. आपल्याला हलकंसं लालसर होईल पाहिजे तोपर्यंत भाजून घ्यायचे ड्रायफ्रूट्स. नंतर त्याच्यात खोबर घालून घ्यायचं आहे. खोबर देखील जास्ती लालसर होईपर्यंत भाजायचं नाही, थोडंसं भाजून घ्यायचं. हलकंसं गरम व्हायला पाहिजे तेवढंच आपल्याला खोबर भाजून घ्यायचं आहे. आपण हे पाक वगैरे न बनवता लाडू बनवणार आहे. काही वेळेला पाकाचा लाडू वगैरे बनवतो, जरा जरी पाक विस्कटला ना, सगळं लाडू आणि विस्कटून जाते आणि मूड ऑफ होते. अजिबात पाक वगैरे काहीच बनवायचं नाही. फक्त साहित्य एवढं चांगलं भाजून घ्यायचं. साहित्य म्हटलं तरी आंबा चांगलं मॅश करून घ्यायचं आहे, म्हणजे एकदम स्मूथ असं वाटून घ्यायचं आहे आणि खोबर चांगलं भाजून घ्यायचं आहे. ह्याच्यातच आपलं आंब्याचे लाडू अगदी छान बनतात. आता खोबर देखील चांगलं भाजलेलं आहे. आता आपण वाटून घेतलेलं आंब्याचं गर, मिल्क पावडर घालायचं आहे आणि आता आपल्याला चमचा चांगलं फिरवून घ्यायचं आहे कढईत. कारण थोडं जरी आपण चमचा फिरवायचं बंद केलं ना, मिल्क पावडरचं गाठी व्हायला तयार होतात. आता बघा, चांगलं मिक्स करून घेतलेलं आहे मी. आता ह्याच्यात आपल्याला गॅसचं फ्लेम एकदम लो ठेवायचं आहे आणि विलायची पूड घालायची आणि साखर घालायचे. साखर जरा जरी विरघळला ना, पटकन गॅस बंद करून ठेवायचं, नाहीतर एकदम पातळ होती. आता मी विलायची पावडर घातलं आणि साखर घालून घेतलं. 1-2 मिनटच गॅस चालू ठेवणार आहे. आता हे चांगलं मिक्स झालं की गॅस बंद करून घ्यायचं आहे. आता मी गॅस बंद करून घेतले आणि खाली ठेवायचे आणि पूर्णपणे थंड झाल्यावर आपल्याला लाडू वळून घ्यायचा आहे. आता मी लाडू वळवताना थोडंसं गरमच होतं, मला जर बाहेर जायचं होतं म्हणून पटपट लाडू वळून गेले. आता बघा, गरम आहे. हे पूर्णपणे थंड झालं ना, एकदम असं गोल गरगरीत लाडू होतात. आता तुम्ही बघू शकता किती छान लाडू बनून तयार झालेला आहे. अशी आंब्याचे लाडू तुम्ही कधी खाल्ला असेल आणि बनवत असेल तर मला प्लीज कमेंट करा. आणि तुम्ही आंब्याचे लाडू कशी बनवता ते पण मला सांगा. आमची आजी अशीच बनवायची आंब्याचे लाडू. खूप छान होतात आणि टेस्टला तर खूपच छान होतात आणि तोंडात ठेवताच विरघळतात. एकदा ही लाडूची रेसिपी तुम्ही पण ट्राय करा. अगदी सोपी आहे, जास्ती काही वेळ जाणार नाही. 10 ते 15 मिनटात बनवून तयार होतं. मी व्हिडिओ बनवत बघितलं तरी मला फक्त अर्धा तास लागलेला आहे. आता मी सगळं लाडू वळून घेतलं. वरनं मी थोडंसं पिस्ता कट करून घेतलं, ते लावलं लाडू अगदी छान दिसा म्हणून. चला तर मंडळी, अगदी गोल गरगरीत अशी आंब्याचे लाडू बनवून तयार झालेला आहे. अजून अशी रेसिपी आहेत की काही लोकांना माहीत पण नाही, ते आजी आणि पणजीच्या काळात बनवलं जात होते. तुम्हाला कोणती रेसिपी आवडते माझे बघायला ते तुम्ही कमेंट करा, मी बनवायचा प्रयत्न करेन. लाडूची रेसिपी आवडली असेल तर एक लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा. रेसिपीचे व्हिडिओ फ्रेंड्स अँड फॅमिली द्या, सगळ्यांना शेअर करा. व्हिडिओ शेवटपर्यंत बघितल्याबद्दल सगळ्यांचं मनपूर्वक धन्यवाद आहे. मिळूया अशाच एक नवीन रेसिपीसोबत. तोपर्यंत सगळ्यांचं मनपूर्वक धन्यवाद.